श्री गुरुदेव दत्त चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत असो. मी एक पोस्ट केली होती मध्ये, त्यानुसार नवग्रह नवग्रह मालिका असे आपण आता व्हिडिओ तयार करणार आहोत. तर आता मी तुम्हाला प्रत्येक ग्रहाविषयी माहिती सांगेन. त्याच्यात कुंडलीत अनिष्ट कुठल्या स्थानात असले, कुठल्या राशीत असले तर ते निर्बली होतात किंवा त्यांचा प्रभाव पडत नाही. त्यांच्यापासून वाईट गोष्टी आपल्याला मिळतात. तर त्या टाळण्यासाठी काय उपाय करा, काय उपाययोजना करा, असाही एक व्हिडिओ बनवीन आणि माहितीचा एक व्हिडिओ बनवीन. आता सूर्य म्हणजे जपा कुसुम शंकाशम काश्यपिहम द्वितीम तमोदीम सर्व पापग्रम पडतोस्मी दिवाकरम. ओम घृणी सूर्याय नमा. हे दोन मंत्र आहेत. अनेक मंत्र आहेत सूर्याचे. हा एक मंत्र आहे. आता सूर्य म्हणजे काय, तर सूर्यात वेदाला आत्मा म्हटलेलं आहे. जगत आत्मा, जगताचा आत्मा म्हटलेला आहे. सूर्यापासून प्रत्येकाला ऊर्जा मिळते. सूर्यापासून बऱ्याच गोष्टी होतात. सूर्य जर उगवलाच नाही तर काहीच करता येणार नाही. डोळ्याने दिसणारा देव असं जर विचारलं तर सूर्य हे एक सांगता येईल की तो दिसतो. त्याच्यावर चराचर सृष्टी अवलंबून आहे. तर तो जर अनिष्ट असला, अनिष्ट म्हणजे काय, तर आपल्या पत्रिकेमध्ये 4, 6, 8 आणि 12 या स्थानात जर असेल, कुंभ राशीत असेल म्हणजे शत्रुगृही. आणखीन दुसरं, तो जर का युतीत आला अनिष्ट ग्रहांच्या म्हणजे शुक्राच्या युतीत आला तर त्याची ताकद कमी होते. आणि शुक्र हा त्याचा शत्रू आहे. तिथे आला तरी कमी होते, राहू सोबत आला तरी कमी होते, केतू सोबत आला तरी कमी होते. अंशात्मक जरी फरक असेल, म्हणजे तो बाल्य अवस्थेत असेल, तर आता लहान मूल काय पराक्रम तद्वतच त्याचा फोर्स कमी होतो. तर त्याच्यापासून दोष काय काय निर्माण होतात, तर त्याच्यापासून दोष असे निर्माण होतात की तो माणूस, प्रत्येक मनुष्य काही ना काहीतरी काम करत असतो. तर आपल्या कर्तृत्वावरती त्याचा प्रभाव राहत नाही. आत्मकारक आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असा आपण ज्याला म्हणतो, तर आत्मविश्वासाची कमी होते. तो जे काही सांगतो, त्याचे विचार जे समोर मांडतो, प्रेझेंटेशन खराब होतं. त्याच्याजवळ प्रभुत्व आहे, स्वामित्व आहे, तो राजा आहे. सर्वात मोठं प्लॅनेट, ह्याच्यावर सर्व ग्रह अवलंबून आहेत. बाकीचे ग्रह हे परप्रकाशित आहेत, हा स्वयंप्रकाशित आहे. हा सगळ्यांना ऊर्जा देतो. तर त्यामुळे आपली ऊर्जा कमी होते. शारीरिक ऊर्जा कमी झाली असल्यामुळे काय होतं, तर तुमच्या दैनंदिन जीवनातही अडचणी उद्भवतात. शरीराच्या अडचणी उद्भवतात. तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात. तर हे सर्व टाळण्यासाठी सूर्य उपासना ही सांगितलेली आहे. तर सर्वांनी सूर्य उपासना करा. तुमचं काम तुम्ही करत असाल, तुम्ही विचार तुमचे मांडत असाल, नेतृत्व आपण ज्याला म्हणतो, तर नेतृत्वाचं कौशल्य त्याच्याजवळ कमी पडतं. त्यामुळे तो काही समोर सांगत असेल तर त्याचा तेवढा प्रभाव पडत नाही. त्याचे व्यक्तिमत्व इम्प्रेसिव्ह होत नाही. तर ते सर्व टाळण्यासाठी तुम्ही सूर्य उपासना करा आणि तुम्हाला दीर्घायुष्य त्याच्यापासून लाभ होतो. तुमचं म्हणणं जे आहे ते समोरच्याला पटू शकतं. तुम्ही जे काही सांगता, जे दाखवता, डे टू डे लाईफमध्ये करिअरमधली प्रमोशन्स असतात, तीही अडचणीत येतात. तीही मार्गावर येतील. त्यासाठी सूर्य उपासना करा. त्याच्यासाठी मी पुढे एक व्हिडिओ करणार आहे. ते तुम्ही कृपया पूर्ण बघा. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये विस्तृत माहिती दिलेली असते. व्हिडिओ खूप मोठा होईल त्या अभावाने मला बऱ्याच गोष्टी सांगता येत नाहीत. तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेल्या असतात. तर कृपया डिस्क्रिप्शन वाचा आणि काही तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा. धन्यवाद.